न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वाकडकरांसाठी आध्यात्मिक पर्वणी आध्यात्मिक गुरु जया किशोरी यांची 3 दिवस वाकडमध्ये कार्यक्रमांचे आयोजन। आरटी पार्क परिसरात ताणतणाव आणि धावपळीचे जीवन जगणाऱ्या वाकडकरांना आजपासून 3 दिवस आध्यात्मिक पर्वणी अनुभवता येणार आहे। विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरी यांच्या मायारा कथांचं पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राम हनुमंत वाकडकर यांनी जया किशोरी यांच्या आध्यात्मिक प्रवचन सोहळा आयोजित केलेला आहे। 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान वाकड येथील टिपटॉप हॉटेल जवळ जया किशोरी यांच्या आध्यात्मिक प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रवचन सोहळ्यात जया किशोरी या श्रीकृष्ण लीला अर्थात मायरा कथाचं कथाकथन करून भाविकांना कृष्णमय भक्तीचा अनुभव घडवणार आहेत। जया किशोरी यांच्या प्रवचन सोहळ्यासाठी वाकड परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। अध्यक्ष जया किशोरीजींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वाकड परिसरामध्ये। भाजपचं हे नाही पण हा याला भाजपचा कार्यक्रम समजायचा का आणि काय सांगायला कार्यक्रमाविषयी? खरं तर आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आध्यात्मिक गुरु आणि त्यांना मानलं जातं अशा जया किशोरीजी एक अभ्यासू आहेत। त्यांचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत आणि वाकड आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्ही पाहिले की IT वर्ग खूप आहेत। आणि IT वर्गामध्ये नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन असा कॉस्मोपॉलिटन हा वर्ग आहे। आणि या वर्गामध्ये खरं तर एक आध्यात्मिकची गरज होती। आत्तापर्यंत पाहिलं की आपण महाराष्ट्रातले आपले जेवढे संत मंडळी आहेत ते मराठीमध्ये खरं तर प्रवचन करतात। नॉर्थ जी लोक आहेत त्यांच्यामध्ये ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। खरं तर राम वाकडकर यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या भागासाठी केलं आहे। खरं तर त्याच्यातून आज तुम्ही पाहिले की दगदगच्या जीवनामध्ये स्ट्रेसफुल लाईफ जगता आली पाहिजे, त्यांचा मनावरचा ताण हा कमी झाला पाहिजे। या उद्देशातूनच खरं तर रामभाऊ वाकडकर आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीने या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आणि तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचा खरं तर हा विषय नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी एक हिंदू धर्मवादी पार्टी आहे आणि एक संस्कृती जपली पाहिजे ना आपली, त्याच्यातून आपला हिंदू धर्माचाही प्रसार झाला पाहिजे। हे करत असताना रामभाऊ आणि रामभाऊची पूर्ण टीम खरं तर जया किशोरींची वाट पाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड आहे। आणि 24, 25, 26 या दिवशी मी तर सर्वच पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। केलं आहे। कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? सर्वांसाठी एंट्री आहे का? आणि काय वेळ वगैरे कसं आणि किती तारखेपर्यंत हा कार्यक्रम? हा कार्यक्रम प्रथम तर सर्वांना फ्री आपण ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये मायरा कथा जया किशोरींच्या वाणीतून एक मायरा कथेचा एक अनुभव लोकांना यापासून मिळणार आहे की श्रीकृष्ण आणि मनुष्यांचा ह्याच्यामध्ये जो संवाद आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे। आणि मला वाटतं की आमच्या वाकड ताथोडी पुनवळे प्रभागामध्ये बरेचसे ITNs आहे, साऊथ नॉर्थ सगळीकडले लोक आहेत, त्यामुळं हिंदी भाषित प्रवक्त्या असल्यामुळं भरपूर लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतंय। ओके, किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे? कार्यक्रमाची वेळ कशा पद्धतीची आहे? कार्यक्रम 24, 25, 26 3 दिवस आहे। साधारण संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत हा कार्यक्रमाची वेळ असणार आहे। एकूणच हा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे गजबजलेला असतो, सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। येणारे जे भाविक आहेत जे जया किशोरीजींना ऐकायला येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था काय करणार, कशा प्रकारे करण्यात आली आहे आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काही खबरदारी घेण्यात आली आहे? यामध्ये आपण जवळजवळ एक 18 एकरचा हा प्लॉट आहे। याच्यामध्ये हा 5 एकरमध्ये जया किशोरीजींचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। पार्किंगची सोय जवळजवळ 15 एकर जागेमध्ये आपण केली आहे। त्यासाठी पोलीस बंदोबस्त पण आपल्याला मिळालेला आहे। त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीला आहे हे मॅनेज करण्यासाठी आपण ते दिलेलं आहे। हा जो ग्राउंड आहे किती लोक भाविक यावेळी इथे बसू शकतात आणि बाहेर पण काही LED वगैरे लावणार आहात का? ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी 10,000 लोक ॲट अ टाइम बसू शकतात अशी ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी आहे। अजून जर वाटलं तर आपण काही ठिकाणी स्क्रीन लावायचं नियोजन केलेलं आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।